तर का म्हणता पोट्यो, मी तुमचा दोस्त प्रदीप या. आज पुन्हा एकदा ब्लॉग बनवूया आपण. चला सुरू करू आता आपला ब्लॉग. आज आपण बनवू पाटोळीची भाजी. कार घेतले बिलकुल कांदे कापून मशीनमध्ये टाकून गरगर पेस्ट बनवतो म्हणलं. त्याची पेस्ट तर काही होत नव्हती, पण लेगाले फायनली चॉप करून टाकले लेगाले काढकन बिलकुल. मग ते पुरी पेस्ट घेतली काढून आणि पहा म्हणलं आपली पेस्ट. आणि इकडं आलो म्हणलं आपण पाटोळीची तयारी करायला. टाकले लेगाले कांदे. प्रथम म्हणते तू काही बोटं करू नको लेगा म्हणते, चटणी म्हणते तू. मग लेगाले टाकलं त्याच्यात मसाले सगळे, टाकलं बेसन. गर 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 फिरवलं लेगाले मस्त. टेस्ट करून पाहिलं, मीठ गीठ सब ओके होतं म्हणलं भाऊ. एकदम सोपं वाटते का तुम्हाला. मग तेले घेतला आपला प्रथम भाऊन चमचा हातात. चमच्यानं गरगर फिरवलं. तेवढ्यात गौऱ्यानं टाकलं ताटात तेल. ते चिपकलं नाही पाहिजे ना, त्यासाठी तेल टाकलं लेका ना. ते सगळं बेसन घेतलं आपल्या ताटात मस्तपैकी काढून आणि ते घेतलं पुरं पसरून. चमच्यानं काही जमत नव्हतं लेका, हातानंच केली सुरुवात. पा म्हणलं आपली पोळी कशी तयार झाली आता. हे पाय ते दिली. मग साईडला ठेवून पोळी आणि ग्रेव्हीची तयारी केली सुरू. टाकली अद्रक लसणची पेस्ट आणि टाकलं फायनली चॉप्ड ऑनियन. आणि त्यानंतर त्यात फिरवलं बिलकुल चमचा. त्या पा कसं तेल सुटलं तेल. मग टाकले मसाले. गरगर 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 फिरवलं डबल. मग भाऊ हा पा किती पोळी स्माईल ते माय व, अरे बाप रे बाप. मग टाकले त्यात फायनली चॉप टोमॅटो. फायनली चॉप टोमॅटो टाकल्यावर त्याला पण गरगर 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 गौरवभाऊनं फिरवला चमचा. त्यानंतर पुन्हा थोडेसे मसाले, सिक्रेट मसाले टाकले आम्ही त्यात. आणि बघा कशी तेल सुटलं आहे आमच्या भाजीला. मग गौऱ्यान दिला आवाज, प्रदीप्या पायबर म्हणे टाक का पाणी. म्हणलं ओतनं लेगाले 4 लिटर पाणी पाहुणं पुढं ओतलं लेगानं. 4 नाही पण 2 लिटर ओतलं लेगानं. मग तेवढ्यात मग मी म्हणलं बर्फ्या गिरप्या घ्यावं कापून म्हटलं सगळ्या आपल्या तिखट बर्फ्या घेतल्या कापून. आणि बिहाइंड द सीन म्हणलं मी भाताची तयारी केली. मस्त तांदूळ गिंदूळ घेतले धुवून आणि टाकलं कुकरमध्ये. म्हणलं जिरा राईस बनवून. मग लावला कुकर आणि ठेवला लेगाले गॅसवर आणि सोडून दिला. म्हणलं एकाच चिट्टी होऊ द्या म्हटलं. मग भूक एवढी लागली का आम्ही पुढचा व्हिडिओ बनवलाच नाही. मस्त जेवून लेगाले टर्रावून झोपून गेलो. खास बिलकुल.